सांगलीमधून। सांगलीत नशेचं इंजेक्शन पुरवणाऱ्यांची साखळी उघड झालेली आहे। नशेचं इंजेक्शन असणाऱ्या मेफेंटरमाइन या नशेचं इंजेक्शन असणाऱ्या आरोपी जे पुरवत आहेत हे इंजेक्शन त्यांची साखळी उघड झालेली आहे। सांगलीमध्ये हे सगळं प्रकरण उघडकीस आलेलं आहे। 20 जणांची ही टोळी आहे आणि तिघांना अटक करण्यात आलेली आहे। सांगली पोलिसांनी 15 लाखांचा हा सगळा मेफेंटरमाइन इंजेक्शनचा साठा जप्त केलाय। इतर आरोपींच्या शोधासाठी सांगली पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी स्वप्नील पाटील यांच्याकडून। स्वप्नील, काय या सगळ्या संदर्भात पोलिसांनी आणखी तपशील दिलेले आहेत? नक्कीच रिद्धी, सांगलीतील मिरजेमध्ये नशेचे इंजेक्शन पुरवणाऱ्या तिघांना पोलिसांनी छापा टाकून यापूर्वी अटक केली होती। पोलिसांनी आतापर्यंत 15 लाख रुपयांचा मेफेंटरमाइन इंजेक्शनचा साठा जप्त केलाय। मेफेंटरमाइन इंजेक्शन पुरवण्याचे पाय आणखी खोलात असल्याचं आता आणखी तपासामध्ये समोर आलेलं आहे। पोलीस चौकशीमध्ये तब्बल 20 जणांची नावे आता समोर आलेली आहेत। त्यांच्यावर देखील लवकरच कारवाई केली जाईल असं पोलीस अधीक्षकांनी सांगितलेलं आहे। दरम्यान नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या मेफेंटरमाइन या इंजेक्शनचा पुरवठा करणारी सांगली जिल्ह्यामध्ये मोठी साखळी कार्यरत आहे। त्यांच्या शोधासाठी आता पोलिसांची वेगवेगळी पथके रवाना करण्यात आलेली आहेत। गेल्या अनेक दिवसापासून सांगलीमध्ये नशेखोरीचं प्रमाण वाढलं होतं, त्यांच्यावर कारवाई करावी अशी वारंवार मागणी केली जात होती। त्यानुसारच मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांनी छापा टाकून तिघांना अटक केली होती। या तिघांच्याकडून 15 लाखांचा साठा जप्त करण्यात आलेला होता। ही एक पूर्णपणे साखळी आहे। सांगली जिल्ह्यामध्ये येणारी आणि सांगली जिल्ह्यातून बाहेर इंजेक्शनचा पुरवठा केला जाणार आहे। ही साखळी आता पोलिसांच्या तपासामध्ये समोर आलेली आहे। यामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे, कोणत्या जिल्ह्यातील आरोपींचा समावेश आहे याचा देखील आता सांगली पोलीस शोध घेत आहेत। आता सध्या तरी 15 लाखांचा साठा जप्त करण्यात आला असला तरी याचा आकडा मोठा आहे। इंजेक्शनची जी संख्या आहे ती मोठी आहे असं पोलिसांकडून सांगितलं जात आहे। आता सध्या चौकशीमध्ये 20 जणांची नावं निष्पन्न झाली आहेत। त्यांच्यावर चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। या 20 जणांकडून आणखी काही समोरची जी नावं आहेत ती देखील चौकशीमध्ये समोर येतील असं देखील पोलिसांचं म्हणणं आहे। परंतु या मेफेंटरमाइन इंजेक्शन मध्ये मोठी साखळी असून यामध्ये मोठा गौप्यस्फोट देखील लवकरच केला जाईल असं देखील पोलिसांचं म्हणणं आहे। रिद्धी जी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।